केलं आहे तेच नियोजन आहे त्याच्यासाठीचं. त्याच्यात मल्टीडिसिप्लिनरी टीम ॲक्ट करणार आहे. आम्ही जिरियाट्रिशियन्स आहोत, त्याच्याचबरोबर आपल्याकडे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे, रिहॅबिलिटेशन आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत आणि डायटिशियन आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. या सगळ्याचा एकत्रित फायदा आपल्या सिनियर सिटीजन्सला. या आपण जे आयोजन केलं याचं चार्जेस कशा प्रकारे असेल आणि कशा प्रकारची सेवा आपल्याला बताएंगे? प्राइसिंग का दो तरीके हैं। एक जो आपको प्राइस अभी दिख रहा है पैकेज प्राइस है, वो है जब पेशेंट्स हॉस्पिटल से, एल्डरली जो हमारे पेशेंट्स हैं हॉस्पिटल से जाते हैं तो उनको कुछ सर्विसेज की आवश्यकता होती है जो आज के टाइम पे वो लेने से या तो उनको इतना इन्फॉर्मेशन नहीं है, अवेयरनेस नहीं था, तो हमने वो पैकेजेस बना दिए हैं ताकि वो इजीली समझ सकें। ये पोस्ट डिस्चार्ज केयर में कुछ सर्विसेज एज अ बंडल आएंगे और ये प्राइसिंग जो है सब्सिडाइज्ड और डिस्काउंटेड है ताकि इजी टू अंडरस्टैंड रहे। और एक बार आप हॉस्पिटल से घर चले गए उसके बाद वापस जब आप फॉलो अप के जाते हो तब तक का जो केयर प्रोटोकॉल है वो ऑलरेडी इसमें कॉन्फ़िगर है। सर सीनियर सिटीजन जो है खाने में किस तरह की जो है ये बरतना चाहिए जिससे उनको साइड इफेक्ट ना? खाने में आजकल मेडिटेरेनियन डाइट ऐसा बोलते हैं जो सबसे एक्सेप्टेड ओवर डाइट है वर्ल्ड ओवर। उसमें फ्रेश फ्रूट्स, होल ग्रेन, योगर्ट्स, जो सीजनल वेजिटेबल्स रहते हैं वो दैट शुड बी इंक्लूडेड इन योर डाइट। उसके साथ में कुछ स्पेसिफिक कंडीशंस रहते हैं जैसे कि पोस्ट मेनोपॉजल वीमेन रहती है, कैल्शियम डेफिशिएंसी, विटामिन डी डेफिशिएंसी, थोड़े हार्मोनल चेंजेस होने की वजह से थोड़ा बोन हेल्थ, मसल हेल्थ, ये सब के लिए बाकी थोड़े कुछ सप्लीमेंटेशन रहते हैं जो जीरियाट्रिशियंस इसके लिए हेल्प कर सकते हैं। हमारे चैनल के माध्यम से जो जनता आपको देख रही है उससे किस तरह का आह्वान कर रहे हैं? हम ऐसा बताना चाहेंगे कि जैसे बचपन में जैसे ही हमारा बर्थ होता है हम गायनेकोलॉजिस्ट से पीडियाट्रिशियन के हाथ में दिए जाते हैं कि एक बार सब कुछ चेक किया जाए, वैसे ही हम रेकमेंड करेंगे कि जैसे ही आप 65 की उम्र क्रॉस करते हैं एटलीस्ट एक जीरियाट्रिशियन का विजिट बनता है, बिकॉज वहाँ पे एक ओवरऑल हेल्थ का एक ओवरऑल लेना बहुत ज़रूरी है ताकि आगे जाके जो कुछ प्रॉब्लम्स हो सकते हैं वो हम पहले ही अवॉइड कर सकें। हाडांचे प्रॉब्लेम जास्त असतात, म्हणजे हाडामध्ये कॅल्शियम कमी होतं वयाच्या याच्यानुसार. बरोबर आहे. हां, त्याच्यासाठी आपल्याकडे आहेत काही काही टेस्ट अवेलेबल असतात, त्याला बोन मिनरल डेन्सिटी आपण म्हणतो. तर त्याने आपल्याला ॲक्च्युअल हाडं ठिसूळ आहेत की नाही ते कळायला मदत होते. जर एखाद्या व्यक्तीला तसं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्याच्याचबरोबर हाडांचं आणि मसल्सचं आरोग्य सुधारायला वेगवेगळे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस सुद्धा असतात जे आपण याच्या अंडर देऊ शकतो पेशंट्सना. ज्यांची हाडं ठिसूळ असतात त्यांना फॉल्स होण्याची जास्त शक्यता असते. सो हे फॉल प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा आपल्याकडे काही असेसमेंट्स अवेलेबल आहेत. त्या असेसमेंट्स करून जर एखादा व्यक्तीला टेंडन्सी असेल त्यांची की त्यांना फ्युचरमध्ये काही फॉल होऊ शकतो तर आपण त्याच्यासाठी त्यांना सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकतो. एकूणच जर आपण बघितलं तर पारदर्शक जीवनाचा बघितला तर पहिलं खाद्य जे आपलं होतं ते नॅचरल होतं. आता केमिकलयुक्त आहारामुळे माणूस 45 ते 50 मध्येच आजारांना सुरुवात होते. पहिला ज्येष्ठ नागरिक सक्षम असायचा, परंतु आजच्या काळात आजाराची वाढती संख्या पाहता खूपच क्रिटिकल आजाराला सामोरं जावं लागते. आपल्याकडे कसे टीमच्या माध्यमातून कशा प्रकारचं ज्येष्ठांचं संगोपन आणि काळजी घेतली जाते? टिप्स म्हणजे काही काही छोटे छोटे फॉर्म्युलाज आहेत हेल्दी एजिंगसाठीचे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं ब्रेन सगळ्यात जास्त शार्प राहणं गरजेचं आहे. हा ब्रेन शार्प राहावा म्हणून छोटे छोटे एक्सरसाइजेस असतात, जसं काही शब्दकोडी सोडवणे किंवा सुडोकू सोडवणे, आपल्या फ्रेंड्सना भेटणे, थोडंसं कन्व्हर्सेशन, बाहेरच्या जगाशी संबंध ठेवणे, वर्तमानपत्र वाचणे. तर हे आम्ही नेहमीच एनकरेज करतो. त्याच्याबरोबर डाएटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो डाएटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त होल ग्रेन्सचा म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू हे जे धान्य आहेत त्याचा समावेश करून घ्यायचा आहे. प्रोसेस्ड फूड आणि शुगर्स असलेल्या पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत. त्याच्याचबरोबर जे पण सीझनल व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स असतात ते जास्तीत जास्त कन्झ्युम करायचे आहेत. आपलं फंक्शनॅलिटी चांगली राहण्यासाठी म्हणून एक्सरसाइज करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइजमध्ये वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणजे मसल स्ट्रेंथनिंगसाठी जे इम्पॉर्टंट असतात
त्याच्यासोबत बॅलन्स ट्रेनिंग, ह्याच्यामध्ये योगा किंवा ताईची सारखे व्यायाम प्रकार आहेत जे आपण करून घेऊ शकतो. या सगळ्याचा आणि त्याच्याचबरोबर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे रोज 10 ते 20 मिनटं फास्ट चालणे हा सुद्धा आपला ब्रेन हेल्थसाठीचा एक खूप मोठा व्यायाम आहे. हे सगळं जर आपण केलं तर आपलं हेल्दी एजिंगकडे आणि जास्तीत जास्त निरोगी राहण्याकडे आपण जाऊ शकतो. Firstly, I wanted to get a clarity on, is this a launch of the clinic or launch of the department? So before this, was the department existing or not in the hospital? So this department was not existing. This is a new introduction, like I said. And these two, Dr. Sayari Damle and Dr. Swet Sabnis, are the new entrants. They both are qualified MD geriatric medicine consultants. But we had other things which used to be looked after by other specialties. Like some bit of it would have been tackled by pulmonologists, some bit of it would have been tackled by internal medicine people. We had the rehab facility, but there was nothing which was led by a geriatric specialist to understand the problems, the real problems of the senior people. Okay, and in this pamphlet there are these packages given, like Apollo geriatric packages, wellness program, 1 month rupees 2,000. So does it include all the tests? Like what all does it include? Like, and how would you decide